नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पीएम मोदी कॅबिनेट मीटिंग टुडे मोठी घोषणा होणार आहे। मोदी सरकारची तातडीची बैठक, मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे आदेश देण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मोदी सरकारची ही मोठी आणि तातडीची बैठक काय आहे व मोठी घोषणा काय होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता, पीएम मोदी कॅबिनेट मीटिंग टुडे अपडेट, मोठी घोषणा होणार, मोदी सरकारची तातडीची बैठक, मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे आदेश। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। पीएम मोदी कॅबिनेट मीटिंग टुडे। इंधन आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेणार आहेत। या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देखील देण्यात आले असून सर्वांना दिल्लीतच या ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे। पश्चिम आशियातील संघर्ष आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे। पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री उपस्थित राहणार आहे। मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर या वर्षातील ही मंत्रिमंडळाची पहिली बैठक असणार आहे। पहा पुढे अपडेट काय सांगतोय। एकूणच वर्क फ्रॉम होमचे आधीच केले होते आवाहन। खरं तर इंधनाच्या तुटवड्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी जनतेला घरूनच काम करण्याची सोय आणि ऑनलाईन वर्गासाठी आधीच आवाहन केले आहे। त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी केली आहे आणि दरम्यानच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ केली आहे। बघा, आज 4 वाजता बैठक। खरं तर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक 4 वाजता सेवा तीर्थ येथे होणार आहे। पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम यावर विशेष लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी हे परदेशातून परतल्यानंतर सद्यस्थितीचा आढावा घेऊ शकतात आणि यापूर्वी सरकारने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक उच्च अधिकार गट स्थापन केलेला आहे। बघा पुढे अपडेट नेमकं काय सांगतोय। मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होऊ शकते। मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्ताराची चर्चा सुरू आहे। भाजपने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हा जो महत्त्वपूर्ण असा बैठक संपन्न होणार आहे 4 वाजता, म्हणजेच मोठी घोषणा होणार आहे। मोदी सरकारची ही तातडीची बैठक असणार आहे। मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे आदेश देखील देण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।